महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। कल्याणी नगर येथील टॉनिक आउटलेट मधून विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेणाऱ्या दोघांना एरवडा पोलिसांनी अटक केली। रोहन राम कांबळे आणि अमित महादेव सीतापुरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून 27,200 रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या 6 बाटल्या जप्त करण्यात आल्या। एरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या आदेशानुसार तपास पथक पेट्रोलिंग करीत होते। त्यावेळी पोलीस अंमलदार संदीप जायभाय यांना जीएसटी कार्यालयाजवळ 2 जण संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती मिळाली। त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले। सह्याद्री हॉस्पिटल कडून जीएसटी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोकळ्या जागेत हे दोघे आढळले। त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली। त्यामध्ये विदेशी दारूच्या 6 बाटल्या आढळून आल्या। दारूच्या बाटल्यांबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने त्यांना एरवडा पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली। चौकशीत आरोपींनी त्या बाटल्या कल्याणी नगर येथील टॉनिक आउटलेट मधून चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी एरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 323/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्यातील चोरीचा माल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला असून दोघांना याच गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त PR पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते आणि पोलीस निरीक्षक गुन्हे केशव दिडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे, पोलीस अंमलदार बालाजी सोगे, संदीप जायभाय, गणेश पालवे, साईनाथ मस्के, अनिल म्हणाळकर, शैलेश वाबळे, नटराज सुतार आणि सोमनाथ गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।